अरे तुम्ही हे मोठा सन्मान आणि आदर करता करता त्या माणसाचं नाव जे आहे ते मिटवून टाकत आहात ना. जे आता उच्चारतात लोक, आज प्रत्येक जण शिवाजी विद्यापीठ म्हणतो जाताना की मी शिवाजी विद्यापीठात शिकतो, पण उद्या ते शिवाजी विद्यापीठात शिकतो म्हणणार नाही. ते म्हणतील सीएसयू मध्ये शिकतो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ हे आपल्या सगळ्यांना माहिती असेलच. आता या शिवाजी विद्यापीठाचं नाव वाढवून म्हणजे नाम विस्तार करून छत्रपती शिवाजी विद्यापीठ असं करावं अशी मागणी जोर लावत आहे. अशी मागणी होत असतानाच एकीकडून दुसरा एक गट आहे की जो त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने असं म्हणतोय की नाही, छत्रपती नाही लावायचं, शिवाजी विद्यापीठच राहू द्यायचं. आता हे लोक असं का म्हणतायत ते आजच्या व्हिडिओत आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी युनिव्हर्सिटीचे मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवते. सुंदर युनिव्हर्सिटी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यभागी आहे आणि खरोखर या युनिव्हर्सिटीचं नाव जे आहे ते ह्या युनिव्हर्सिटीचं नाव बदलून छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी करा असं काही हिंदुत्ववादी गटाचं म्हणणं आहे असं दिसतंय. आता तुम्ही म्हणाल की अहो काय प्रॉब्लेम आहे, छत्रपती लावायला काय प्रॉब्लेम आहे, शिवाजी महाराजांना आपण सगळे मानतो, मी पण मानते, खूप जास्त मानते. मला कायम शिवाजी महाराजांचं असं नाव घेतलं तरी मला असं एकदम काहीतरी ऊर्जा आल्यासारखी वाटते, खूप काहीतरी भारी वाटतं. अशा शिवाजी महाराजांच्या नावाच्या समोर छत्रपती का नाही लावायचं? तर हे जे विरोध करणारे लोक आहेत त्यांची मागणी अशी आहे किंवा त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी विद्यापीठ असं काहीतरी नाव कराल तेव्हा 100% याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होणार आहे, छत्रपती शिवाजी विद्यापीठ असं कोणीच म्हणणार नाही. ते सीएसव्ही म्हणतील, सीएसयू म्हणतील, सीएसयू मध्ये चाललो म्हणतील. जसं आता म्हणतात की कुठून शिकला तुम्ही, तर आता असं सांगतो तिथले लोक सांगतात की शिवाजी विद्यापीठातून शिकलो. पण जेव्हा याचं नाव छत्रपती शिवाजी विद्यापीठ होईल तेव्हा लोक छत्रपती शिवाजी विद्यापीठातून शिकलो असं म्हणणार नाही, ते त्याचा अब्रिव्हिएशन, त्याचा शॉर्ट फॉर्म वापरतील. ठीक आहे, जसं सीएसटीचं शशी मठ असं केलेलं आहे, सीएसटी केलेलं आहे, तर ते तसंच वापरतील. आणि असं वापरल्याने एक प्रॉब्लेम होतो, ते म्हणजे शिवाजी हे शिवाजीवरून नाव दिलेले, शिवाजी महाराजांवरून नाव दिलेलं आहे, हे लोकांच्या विस्मरणात जाईल, लोक विसरून जातील. 10, 12, 15 वर्षानंतर लोक फक्त ते सीएसयू लक्षात ठेवतील, शिवाजी असं नाव आहे हे विसरून जातील बाकीचे लोक. आणि म्हणून हे लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खरोखर नाव घ्यायला आवडतं, शिवाजी विद्यापीठ म्हणताना आम्हाला भारी वाटतं. ते म्हणतात की शिवाजी महाराज हे आमच्या मनात आहे, आमच्या हृदयात आहे. हे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आमच्या काहीतरी मेमरीज आहेत, ते आमच्या मनातलं आहे आणि त्याची तशीच ते मनात जागा राहावी किंवा सतत शिवाजी असा उच्चार व्हावा म्हणून आम्ही हे करतो आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि काही उदाहरणं पण दिलेली विरोध करणाऱ्या लोकांनी, जसं की ते म्हणतात की सीपीआर नावाचं कोल्हापूरचं एक फेमस हॉस्पिटल आहे, सीपीआर हॉस्पिटल, तुम्ही पण नाव ऐकलं असेल. ते म्हणतात सीपीआर हॉस्पिटल हे काय आहे असं जर तुम्ही विचारला तर ते 99% लोकांना माहितच नाहीये सीपीआर काय आहे. ते फक्त म्हणतात सीपीआर. सीपीआर हॉस्पिटलला गेलो होतो. तर हे सीपीआर काय माहितीये, छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल आहे. आता या हॉस्पिटलचं नाव जर फक्त प्रमिला राजे हॉस्पिटल असतं तर लोकांनी असं म्हटलं असतं प्रमिला राजेला गेलो होतो, प्रमिला राजे हॉस्पिटलला गेलो होतो, जसं आज लीलावतीला गेलो होतो म्हणतात है ना. तर प्रमिला राजे म्हटलं असतं जर छत्रपती नाव लावलं नसतं तर. आणि त्यामुळे प्रमिला राजे ज्या छत्रपती होत्या त्यांची मेमरी, ज्यांच्या मेमरीमध्ये हे हॉस्पिटल उघडलेलं आहे, ते सतत नाव उच्चारत राहिले असल्यामुळे त्यांची मेमरी राहिली असती, त्यांचा उद्धार राहिला असता, जे की होत नाही. जसं त्यांनी दुसरं उदाहरण दिलं, ते म्हणतात की सायबर नावाचे एक इन्स्टिट्यूट आहे कोल्हापूरमध्ये, सायबर इन्स्टिट्यूट. ते म्हणतात की हे पण 90% पेक्षा जास्त लोकांना माहितच नाही की सायबर इन्स्टिट्यूट ही शाहू महाराजांच्या नावावरून त्याचं नाव आहे सायबरचं. ते म्हणतात की ह्याचं नाव आहे, सायबर इन्स्टिट्यूटचं नाव काय माहितीये, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च, CSIBER असं त्याचा फुल फॉर्म केलेला आहे, म्हणजे सायबर. ते म्हणतात कोणालाच माहिती नाहीये, त्याच्यामुळे शाहूंचं जे नाव पहिले घेतलं जायचं, फॉर एक्झाम्पल शाहू इन्स्टिट्यूट म्हटलं असतं तर नाव राहिलं असतं. पण हे जे काही आहे, किंवा तुम्हाला माहितीये सीएसटी, छत्रपती शिवाजी टर्मिनस जे आहे ते मुंबईचं, त्याला आता छत्रपती जर नसतं लावलं तर शिवाजी टर्मिनस म्हटले असते लोक, शिवाजी हे नाव राहिलं असतं, उच्चार राहिला असता, तो शिवाजी महाराजांचंच नाव आलं असतं. पण लोक आता म्हणतात सीएसटीला गेलो होतो. मुंबईतल्या, मला नाही वाटत की आता जुन्या लोकांनाच माहिती असेल, पण बाहेरून आलेल्यांना फक्त सीएसटी एवढं कळतं. पण बाहेरून आलेल्यांना हे कळायला पाहिजे ना की हे शिवाजी महाराजांवरून नाव दिलेलं आहे, तो आपला वारसा आहे, तो आपला माणूस आहे, त्याने आपल्याला इथपर्यंत जी काही प्रेरणा मिळते आहे ते त्यांच्या नावातनं मिळते आहे. आणि त्यांचं आता हे जे काही आहे तर या लोकांचं म्हणणं आहे की हे षडयंत्र आहे की
बहुजनांचे जे काही आयडियल्स आहेत आपले, शिवाजी महाराज आहे, संभाजी महाराज आहे, शाहू महाराज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, फुले आहेत, ह्यांची नावं ही तोंडातून तुमच्या नष्टच व्हावी म्हणून हे षडयंत्र आहे असं विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की हे षडयंत्र आहे म्हणूनच हे तुम्हाला सांगतात की बाबा नाही आपल्याला आदर करायचा म्हणून छत्रपती लावा. खरं तर छत्रपती लावल्याने उद्या अजून एक नवीन पिढी येईल आणि ती म्हणेल की नुसतं छत्रपती शिवाजी काय म्हणता, डबल छत्रपती म्हणा, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणा. उद्या दुसरे लोक आंदोलन करतील की नाही छत्रपती शिवाजी महाराज नाही, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग लोक म्हणतील की काय हरकत आहे राजाधिराज रावायला, आदरच आहे की नाही, तो मोठा सन्मानच आहे की नाही. अरे तुम्ही हे मोठा सन्मान आणि आदर करता करता त्या माणसाचं नाव जे आहे ते मिटून टाकत आहात ना. जे आता उच्चारतात लोक, आज प्रत्येक जण शिवाजी विद्यापीठ म्हणतो जाताना की मी शिवाजी विद्यापीठात शिकतो, पण उद्या ते शिवाजी विद्यापीठात शिकतो म्हणणार नाही. ते म्हणतील सीएसयू मध्ये शिकतो. जसं की माझं शिक्षण नागपूरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीमध्ये झालेला आहे. मात्र मला असं वाटतं की या युनिव्हर्सिटी मधले लोक आरटीएमएनयू मधले म्हणतात, ते आरटीएमएनयू मधलं आहो मी म्हणून. ते म्हणत नाही की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पण इथं जर का नुसतं तुकडोजी महाराज जर असताना, तुकडोजी महाराज विद्यापीठातून शिकलो तर म्हणलं असतं तुकडोजी महाराज. पण त्याच्या मागे आधी लावलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मध्ये तुकडोजीचं नाव सुद्धा काय केलंय तर आपल्या तुमच्या आमच्या उच्चारामधनच निघून गेले. ती आठवणच जी आहे ती पुसून गेलेली आहे. तर असे जे शॉर्ट फॉर्म होण्याच्या शक्यता आहेत, भीती आहे, किंवा ते शॉर्ट फॉर्म व्हावे म्हणूनच असे एक्सटेन्शन जे आहे ते जोडले जातात. आणि म्हणून या लोकांचा विरोध आहे. आणि मला खरोखर त्यांचं म्हणणं पटलंय. नाही तर मलाही वाटत होतं की नाही छत्रपतीच म्हणायला पाहिजे होतं. पण मला असं वाटतं की नाही, शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांची नावं ही आपल्या तोंडात असली पाहिजे. अजून एक उदाहरण दिले त्यांनी, डॉक्टर बाटी किंवा बाटू म्हणून काहीतरी इन्स्टिट्यूट आहे तिथली, ती पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरूनच आहे. पण त्याला डॉक्टर BR आंबेडकर असं खूप मोठं काहीतरी नाव दिल्यामुळे ते फक्त त्याचं शॉर्ट फॉर्म राहिलं आणि लोक विसरून गेले की हे आंबेडकर आहेत किंवा बाबासाहेब म्हणायचं आहे. आणि हे होऊ नये. आणि खरे आपल्यालाच हा आपला वारसा आपल्या सतत उच्चारामधनं येण्यातनं टिकवायचा आहे. आणि शिवाजी म्हणत असताना कुठेही अनादर नसतो. तो आपला देवच आहे. देव म्हणण्यापेक्षा काय म्हणूया, आपले आदर्शच आहेत ते. कुठल्याही प्रकारचा अनादर नाही होत फक्त शिवाजी म्हणण्याने, शिवाजी विद्यापीठ म्हणण्याने. आणि म्हणून मला असं वाटतं की इथून पुढे तुमच्याही भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाचं, संस्थेचं किंवा एखाद्या दुकानाचं नाव असे बदलत असतील लोक, तर तेव्हा लक्षात घ्या की यांची खेळी काय आहे. हे भिडेचे कार्यकर्ते आहेत की जे आंदोलन करतायत आणि त्यांचं म्हणणं की छत्रपती लावा, छत्रपती लावा. ह्या भिडेच्या लोकांनी जे म्हणतात ना की आम्ही शिवाजी महाराजांचे कट्टर भक्त वगैरे आहे, यांनी कोरटकरच्या विरोधात काय बोलले का मला सांगा. कोल्हापुरात कोणी केलं? कोरटकर जो म्हटला की शिवाजी महाराज अय्याश होते, शिवाजी महाराज तर पळपुटे होते, संभाजी महाराज हे अय्याश होते, शिवाजी महाराजांचा बापच वेगळा होता. हे असला घाण, इतका अपमान केला जिजाऊ महाराजांचा, जिजाऊ मातेचा, शिवाजी महाराजांचा. त्या कोरटकर बद्दल ह्या भिडेच्या एकाही कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केलेला नाहीये. पण आज तेच इथं छत्रपती लावा म्हणून बोंबलत आहे. तेव्हा लक्षात घ्यायचंय की यांचा हेतू वेगळा आहे. यांना जर खरोखर आदर असता तर त्यांनी पुतळा पडला तेव्हा आंदोलन केलं असतं. यांनी तो कोश्यारी म्हटला होता की रामदास नसते तर शिवाजी नसते. म्हणजे बाबा शिवाजी काहीच नाही, रामदासच मोठा आहे. ह्यांच्या विरोधात कधी आंदोलन केलंय का ह्या भिडेच्या लोकांनी? नाही केलंय. तर अशा प्रकारे मला असं वाटतं की आपण त्यांनाही हे समजून सांगा, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि तुम्ही भिडेंना मानणारे जरी असाल तर माझं तुम्हाला म्हणणं आहे की या सगळ्या प्रोग्रामिंग मधनं बाहेर या. मी खरोखर मी पण या बाजूने गेलेली होती, मला खूप भारी वाटत होतं त्यांचं सगळं म्हणणं. मी त्याच्यातनं बाहेर आली. मला कळलं की हे आपल्याला, आपल्या सगळ्या बहुजनांना येडं बनवण्यासाठी करतायत. दाखवतात की त्यांना नाही, खरोखर ते म्हणजे ते करतात आहे तसं सगळं त्याग दाखवतात की आम्हाला कसं खरोखर त्यांच्याबद्दल हे आहे, आदर आहे वगैरे. मात्र ह्याच्यामधनं बहुजनांचं नुकसान जे की पिढ्यानपिढ्या होत आलेलं आहे, मनुस्मृतीद्वारे जे काही लादलं गेलेलं आहे तीच यांना परत आणण्याची आहे. त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. तुम्हाला असंच वाटतं का? कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू.